तर आजच्या नगरपालिका निवडणूक निकालांमध्ये महायुतीनं आणि त्यातही भाजपनं निस्संशय बाजी मारली आहे, याबाबत दुमत नाही। पण काही शहरं अशी आहेत की जिथे भाजपचा हा झंझावात रोखला गेलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातलं संगमनेर अशांपैकीच आहे। काँग्रेसमधल्या मामा भाच्याच्या जोडीनं अत्यंत काटेकोरपणे डावपेच आखत भाजपला रोखलाय। एकतर्फी विजय हा आमचा या कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे। सगळ्या राज्यात भाजपची इलेक्शन एक्सप्रेस सुसाट निघाली असताना अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये मात्र या गाडीला ब्रेक लागला। साधा सुद्धा नव्हे, चांगला करकचून ब्रेक लागला। बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे या काँग्रेसवासी मामा भाच्यांनी महायुतीला अशी काही धूळ चारली आहे की बस। संगमनेर नगरपालिकेत सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबेंचा विक्रमी मतांनी विजय झाला। सगळ्यांनी खूप कष्टाने ही निवडणूक लढली आहे। मी एकटी नाही आहे याच्यामध्ये, अख्खे माझे सहकार्य, आमचे ऑफिसमधले सहकार्य, आमचे कार्यकर्ते, आमचे नातेवाईक, आमचा मित्रपरिवार, माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि अख्खं संगमनेर हे सगळ्यांनी ही निवडणूक खूप छान पद्धतीने खूप कष्टाने लढलेली आहे आणि आम्हाला सर्वांना खात्री होतीच की चांगलाच रिझल्ट लागेल आम्हाला। संगमनेर सेवा समितीच्या नावाने एक स्थानिक विकास आघाडी करून आपण ही निवडणूक लढलो आणि प्रचंड असा प्रतिसाद आणि पाठिंबा संगमनेरकरांनी दिला आहे। राज्यात एक नंबरच्या मताधिक्याने 16,600 मताधिक्य नगराध्यक्षाला आमच्या म्हणजे या आकाराच्या नगरपालिकेतलं सगळ्यात जास्त मताधिक्य राज्यात आपल्याला मिळालेलं आहे। याच्यावरूनच लक्षात येतं आणि जवळजवळ 28-29 नगरसेवक 30 पैकी निवडून आलेले आहेत। याच्यातूनच एक गोष्ट लक्षात येते की संगमनेरकरांचं ते आदरणीय बाळासाहेब थोरात असेल आणि आमच्या संपूर्ण परिवारावर अत्यंत चांगलं अशी श्रद्धा आणि प्रेम आहे। महायुतीचा निवडणूक झंझावात थांबवण्यासाठी थोरात तांबेंनी यावेळी नवीन खेळी खेळली होती। काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतल्या कोणत्याच पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे न करता संगमनेर सेवा समिती स्थापन करण्यात आली। महायुतीला टक्कर देण्यासाठी या आघाडीनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचं चिन्ह सिंह हे घेतलं। रविवारी लागलेल्या निकालात थोरात तांबेंनी आपले राजकीय डावपेच यशस्वी झाल्याची सिंह गर्जनाच केली। या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला अंमली पदार्थ वाढले, गुंडगिरी वाढलेली आहे, आमची रेल्वे घालवली गेली, अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या या तालुक्याकरता आणि शहराकरता नकारात्मक होत्या। त्याला दूर करण्याचा प्रयत्न आता नागरिकांनी केलेला आहे। नागरिक जागृत झालेला आहे एवढा त्याचा अर्थ आहे आणि ही विकासाची वाटचाल अनेक वर्षापासून आम्ही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे। आमचा विश्वास आहे, लोकांनी त्यावर विश्वास दाखवलेला आहे। नगराध्यक्षपद तर मिळालंच, पण संगमनेर नगरपालिकेत थोरात तांबे यांनी 30 पैकी 27 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं। 27 या आकड्याला तांबे कुटुंबियांमध्ये एक वेगळं महत्त्व आहे। 27 याचा तुमच्यात काय महत्त्व आहे तुमच्या जीवनात? 27 या अंकाचा 27 हा अंक आमच्या वाढदिवसाचा पण आहे आणि दादांचा पण वाढदिवस 27 सप्टेंबरलाच असतो, माझे 27 एप्रिलला असतो, म्हणून आम्हाला 27 हा नंबर खूप आवडतो आणि मला काय जाणं खूप दिवसापासून 27 हा नंबर स्वप्नात पण येत होता सारखा, म्हणून आम्हाला खूप आनंद झालेला आहे। अहिल्यानगर जिल्हा हा थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादाची पेटती भट्टी। गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमधला संघर्ष आणखी चिघळला तो कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांच्या प्रवचनात झालेल्या गोंधळामुळे। कीर्तनात राजकीय भाष्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला। भंडारे बुवांवर थोरातांनी केलेली टीका आणि त्यानंतर महाराजांनी दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यामुळे संगमनेरचं राजकारण अधिक पेटलं। या वादाचा दुसरा अंक रंगला शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या मोर्चावर झालेल्या हल्ल्यामुळे। थोरात समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप खताळ आणि त्यांचे राजकीय गुरु असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी केला। आता नगरपालिका निवडणुकीत महायुतीचं पानिपत झालं असलं तरी पिक्चर अभी बाकी है, कारण अजून महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका व्हायच्या आहेत। त्या पराभवाला दुसऱ्या कुठल्याही अँगलने न पाहता पराभव सगळ्यांचा होऊ शकतो, त्यांचाही झाला होता। जनतेने परत त्यांना संधी दिली, कदाचित त्यांनी काही सुधारणा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये केल्या असाव्यात, पण सांगायचं तात्पर्य की आम्ही खचणार नाही आहोत। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो की 70% जागा संगमनेर तालुक्यामध्ये हे महायुतीच्या आल्याशिवाय राहणार नाही। आगामी निवडणुकांमध्ये हिसाब चुकता करण्याचा इशारा सुजय विखेंनी दिल्यामुळे प्रवरा नदीकाठी रंगलेल्या राजकीय नाट्याचा तिसरा अंक लवकरच रंगेल हे नक्की। संगमनेरहून नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.